मुंबईतील काँग्रेसच्या आजी माजी आमदारांमध्ये गटबाजी असल्याचं समोर आलं, कारण विशाळगड प्रकरणी दोन वेगळी शिष्टमंडळ रश्मी शुक्लांच्या भेटीला गेली। असलम शेख, अमीन पटेल यांनी रश्मी शुक्लांची भेट घेतली। नसीम खान यांच्या समवेत एक शिष्टमंडळ शुक्लांची भेट घेणार आहे, तर वर्षा गायकवाड या नियोजित पत्रकार परिषदेमध्ये अनुपस्थित राहिल्याचं देखील पाहायला मिळालं। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईतील काँग्रेसच्या आजी माजी आमदारांमध्येच आता गटबाजी असल्याची शक्यता आहे, कारण विशाळगडाच्या प्रकरणी दोन वेगळी शिष्टमंडळ रश्मी शुक्लांच्या भेटीला गेली। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, विशाळगडाच्या प्रकरणी काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी रश्मी शुक्लांची भेट घेतली, तर असलम शेख, अमीन पटेल यांनी रश्मी शुक्लांची भेट घेतली, तर नसीम खान यांच्या समवेत एक शिष्टमंडळ होतं, त्यांनी शुक्लांची ते भेट घेणार आहे। तर वर्षा गायकवाड या नियोजित पत्रकार परिषदेमध्ये अनुपस्थित असल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे आता मुंबईतील काँग्रेसच्या आजी माजी आमदारांमध्येच गटबाजी असल्याचं पाहायला मिळतंय। राज्याचं दुर्भाग्य आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये इथे त्यांची सरकार असताना जे मारहाण मुलांवरती झाला, लहान मुलींवरती झाला, महिलांवरती झाला, लोकांच्या घरात घुसून तोडफोड केली आणि जे मस्जिद आहे मस्जिदमध्ये पण तोडफोड केली आणि बेसिकली हे महाराजांच्या नावाखाली योग्य नाही। आज आम्ही हे मागणी केलेली आहे की जे कोणी त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून हे सगळं घटना झालेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि पोलिसांना मारहाण झालेली आहे, जर पोलिसांचा आदर होत नसेल, पोलिसांवरती जर लोक मारहाण करत असतील, तर मला वाटतं लॉ अँड ऑर्डर कुठे गेलेला आहे आणि जे अधिकारी होते तिथे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। विशालगढ़ के अंदर जो दर्दनाक वाकया हुआ है, जो इंसानियत के ऊपर एक बहुत बड़ा धब्बा है, जो इस महाराष्ट्र को शोभा नहीं देता, इस देश को शोभा नहीं देता है। महाराष्ट्र सूफी संतों की भूमि है, यहाँ पर शिवाजी महाराज के नाम पर अमर और शांति की बात होती है, मगर ये जो वाकया हुआ है बहुत ही दर्दनाक है। जो लोगों ने इसके पीछे है उनको सबको सामने लाना चाहिए, सब पे कार्रवाई होना चाहिए। डीजी मैडम और संजय सक्सेना जी ने हमको आश्वासन दिया है कि तकरीबन 18 लोगों को उन्होंने गिरफ्तार किया है, केस रजिस्टर हुए हैं और भी लोगों को ढूंढ रही है पुलिस। जो लोग इसके अंदर दोषी है उनके ऊपर उन लोग कड़ी कार्रवाई करेंगे, ऐसा उन्होंने हमको आश्वासन दिया। तर काँग्रेसमधील ही अंतर्गत गटबाजी आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय, कारण विशाळगडाच्या प्रकरणी दोन वेगवेगळी शिष्टमंडळ रश्मी शुक्लांच्या भेटीला असलम शेख आणि अमीन पटेल यांनी रश्मी शुक्लांची भेट घेतली, तर नसीम खान यांच्या समवेत एक शिष्टमंडळ रश्मी शुक्ला यांची भेट घेणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।